नमस्कार मित्रांनो, इजी लॅटरी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताच्या ज्या चार क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यापैकी बेरीज आपण पाहणार आहोत। 5 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। ॲडिशन, बेरीज हातच्याची 5 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज। बेरीज करण्याआधी किंवा बेरीजचा अभ्यास करण्याआधी गणिताचे काही मूलभूत क्रिया आहेत, तसे त्याचप्रमाणे काही गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे। जसे 1 ते 100 पर्यंतचे उजळणी 1 ते 100 पर्यंत उजळणी आली पाहिजे। त्याचप्रमाणे 2 ते 9 पर्यंतचे पाढे आपल्याला आले पाहिजे। त्याचप्रमाणे मोठे अंक 4 अधिक 5 बरोबर 9, 6 अधिक 7 बरोबर 13 हे मोठे अंक आहेत। 7 अधिक 8 7 आणि 8 15 हे मोठे अंक आहेत। 8 अधिक 9 9 आणि 8 17 हे मोठे अंक आपले जर पाठ असले तर आपल्याला बेरीज करायला वेळ लागत नाही, पटपट बेरीज होते, लवकर होते आणि अचूक होते। त्याचप्रमाणे ह्याच्यात 4 बेरीज आहेत। त्याचप्रमाणे 1 अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 2 बरोबर 4, 3 अधिक 3 बरोबर 6, 4 अधिक 4 बरोबर 8, 5 अधिक 5 बरोबर 10, 6 अधिक 6 बरोबर 12, 7 अधिक 7 बरोबर 14, 8 अधिक 8 बरोबर 16, 9 अधिक 9 बरोबर 18 आणि 10 अधिक 10 बरोबर 20। या 4 आणि ह्या 10 एकूण अशा 14 जर आपण हे पाठ केले तर बेरीज करायला एकदम सोपे होते। आणि जशी बेरीज सोपी होते तसेच गुणाकार पण सोपा होतो, कारण गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। त्याचप्रमाणे भागाकार सुद्धा, भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी। त्यासाठी हे 4 जर आपण पाठ केलं तर बेरीज आपल्याला एकदम सोपी आणि अचूक होते। पाहू आपण आता बेरीज। बेरीज बेरीज करणे म्हणजे मिळवणे, एकत्र करणे, गोळा करणे, वाढ, जास्त आले, वाढले, हे जरी त्याचे अर्थ असले, परंतु इथे आपला अपेक्षित अर्थ हा काय आहे की मिळवणे। बेरीज करणे म्हणजे मिळवणे। आणि बेरीज करताना आपण उजवीकडून डावीकडे जातो। प्रथम आपण एककाची बेरीज करतो। आता इथं एकक स्थानी किती आहे? 4 आणि 7 यांची बेरीज करायची। पहिल्यांदा 4 आहे, मग 4 मध्ये आपल्याला किती मिळवायचे? 7। 1 2 3 4 5 6 आणि 7 4 आहेत आपल्याकडं। 4च्या पुढे मग 5 6 7 8 9 10 11, म्हणजे 4 मध्ये जर आपण 7 मिळवले तर किती होतात? 11। मग 11 पैकी आपण इथं हा जो 1 आहे इथं लिहिणार आहे, ज्याची बेरीज केली त्याच्या खाली बरोबर लिहिणार आहे। आणि हा जो 1 उरला आहे याला हातचा म्हणून आपण इथं वर घेऊ। आपण हातचा इथं वर लिहिला। आधीचे आपले 6 आहेत आणि हा एक 7, 6 आणि 1 7, 7। 7 मध्ये किती मिळवायचे? 5। 1 2 3 4 5 7 आहेत आपल्याकडं। मग 7च्या पुढे मग 8 9 10 11 12 12 आले। 12 पैकी आपण इथं 2 लिहिणार आहे, याच्या खाली 2 लिहिणार आहे। हा जो 1 उरला हातचा इथं घेऊ आपण। हा 1 आणि हे 9, हा 1 आणि हे 9 10 झाले। 10 मध्ये आपल्याला 8 मिळवायचे। 1 2 3 4 5 6 7 8 10 आहेत आपल्याकडं। मग 11 12 13 14 15 16 17 18, म्हणजे 10 मध्ये जर आपण 8 मिळवले तर 18 होतात। आता इथं जे 18 आले त्यापैकी आपण इथं 8 लिहू, इथं 8 लिहू आणि हा जो 1 उरलाय तो इथं घेऊ। आधीचे आपले 7 आहे, हातचा 1 8 झाले। 8 आणि 8 इथं पहिले 8 आणि 8 16, म्हणजे 8। 8 मध्ये आपल्याला 8 मिळवायचे।
1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत आपल्याकडं. मग 8च्या पुढे 9 10 11 12 13 14 15 आणि 16. 8 आणि 8 16. मग जे 16 आले त्यापैकी तर 6 लिहिणार आहे आपण. आणि हा जो 1 उरला आजचा इथे घेणार आहे आपण. आजचा 1 आधीचे आपले 5. 1 आणि 5 6 झाले. 6 मध्ये 2 मिळवायचे. 1 2 6 7 8. आता इथं संख्या संपलेल्या आपल्या मिळवायच्या. मग ते 8 इथे लिहून टाकले. अशा प्रकारे आपल्याला बेरीज करता येईल. त्यासाठी आपण काय करा, हे 4 आणि हे 10 असे जर पाठ केले तर बेरीज आपल्याला अचूक आणि लवकर होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.